श्रावण महिना सुरू झाला तेव्हाच वेध लागले ते भाद्रपद महिन्यात आगमन होणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. जगभरात ठिकठिकाणी भाविकांकडून गणपतीची आराधना केली जाते, पण महाराष्ट्रात मराठी माणसांच्या श्रद्धास्थानांमध्ये गणपतीला मोठं मानाचं स्थान आहे. अवघ्या महाराष्ट्राचं प्रिय आराध्य दैवत म्हणजे गणपती. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेनं होते. एवढंच काय, कार्यारंभ करण्याला श्री गणेशा केला असंच भाविक म्हणतात. आजच्या चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन करणं महत्त्वाचं मानलं जातं. एका मान्यतेनुसार श्री गणेशाच्या अवतारांपैकी गुणेशाचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला. याच दिवशी महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर जन्मोत्सव साजरा केल्याचे दाखले पुराणात आढळतात. मात्र घरगुती गणेश पूजनाची सुरुवात कधीपासून झाली याविषयी महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो. हजारो वर्ष लोटली, त्या दरम्यान भाविकांच्या घरोघरी गणेश पूजनाची परंपरा सुरू राहिली. पुढे स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी जागरूकता वाढवण्यासाठी गणेश उत्सवाचा आधार घेतला. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या निमित्तानं सगळे समाज बांधव एकत्र येऊ लागले. देवाच्या भक्तिभावासोबत देशभक्तीचे विचारही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत झाली. जवळपास 125 वर्ष लोटली. वर्षागणिक गणेशोत्सवाचं स्वरूप बदलत गेलं. सजावट, आरास, मंडप, वाद्यांचा गजर, प्रसादाची रेलचेल असं सारं काही करण्याचा उत्साह वाढत राहिला. परंपरेनुसार कुठे 1.5 दिवस, कुठे 5 दिवस, तर कुठे संपूर्ण 10 दिवस बाप्पांचा उत्सव साजरा होतो. गौरी असल्या की भक्तिमय आनंदात आणखी भर पडते. वर्षानुवर्ष सार्वजनिक उत्सव म्हणून लोकप्रिय असणारा गणेशोत्सव आपण कोरोना काळात फक्त घरीच साजरा करू शकतो. मंडळ नाही, मिरवणूक नाही, वाद्यांचा गजर नाही की गुलालाची उधळण नाही. गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न आपल्याला गेल्या वर्षी पडला. पण सद्बुद्धीचा कारक असणाऱ्या विघ्नहर्ता सुखकर्ता श्री गणेशावर श्रद्धा ठेवून आपण 10 दिवस मनोभावे आराधना केली. यावर्षीही मनात तोच भक्तिभाव जपत मनापासून गणेश पूजन करूया आणि सगळ्यांसाठी सुखी, समाधानी आणि निरोगी आयुष्याची कामना करूया.